बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे। त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत तुकाराम मुंढे यांची त्यांच्या विभागातून बदली न करण्याची आग्रही विनंती केली आहे। सध्या तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। या विभागातही त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चाही रंगतीये। त्यामुळेच परेश रावल यांनी आता थेट फडणवीसांना साकडं घातलंय। परेश रावल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय की अत्यंत नम्रता आणि आदरानं सांगायचं झालं तर IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचं रक्षण करणं आणि त्यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा हकालपट्टी होणार नाही याची काळजी घेणं हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्राधान्य आणि धर्म असले पाहिजे। काही महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागात होते। तिथे त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली, अनेकांना निलंबित केलं। त्यांच्या या मोहिमेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती। मात्र 1.5 महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारनं त्यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून बदली केली। इथं येताच त्यांनी राज्यभरातील अन्य भेसळी विरोधात कठोर कारवाई सुरू केली। थेट मुंबई महापालिका ते कोर्टाच्या कॅन्टीन सुद्धा त्यांनी सोडल्या नाहीत। त्यामुळे त्यांच्या बदलीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। महिलांना आरक्षण मिळावं ही शरद पवार यांची भूमिका यापूर्वी देखील होती आणि सुप्रिया सुळे यांची देखील तीच भूमिका आहे। महिला आरक्षणासाठी शरद पवारांनी सर्वात आधी भूमिका घेतली। आता डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणासंदर्भात शरद पवारांचा पक्ष योग्य भूमिका घेईल असं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय। महिलांचं आरक्षण आधी आणि राजकारण नंतर ही भूमिका सर्व पक्षांनी घेऊन डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। नवनाथ बन म्हणाले की संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आहे हे जनतेला माहिती आहे। वैचारिक सुनता झाल्यानं तुम्ही औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात। तुमची खरोखर सुनता सुद्धा झाल्याची शक्यता आहे। आम्ही टेस्ट करायला आहोत, पण राऊत पळ काढतायत। नवनाथ बन म्हणाले की संजय राऊतांनी अलिबागमधील कुठल्याही गावातून ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी। भाजपचा सामान्य कार्यकर्ता त्यांचा पराभव करून दाखवेल। महापालिका सोडा, हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक लढवा। कोण मर्द आहे याचा फैसला जनता करेल। संजय राऊत यांनी केलेले अनेक दावे कधीच खरे ठरले नाहीत। राऊतांना जे कधीच वाटलं नाही तेच पुढे होणार आहे। जसे तुमचे 40 आमदार तुम्हाला सोडून गेले, खासदार सोडून गेले, ते तुम्हाला कळले नाही, तसंच आता यापुढे काय होतंय ते पाहत राहा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या 8 खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। सकाळी 11:30च्या सुमारास पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली। मतदारसंघातील प्रलंबित विकास कामं, राज्यातील पाणी टंचाई, शेतकरी, विद्यार्थी आणि इतर लोकहिताच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय। भेटीच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी संसदेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपापल्या मतदारसंघातील आणि राज्याशी संबंधित कळीचे मुद्दे लावून धरलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेटीबाबत स्पष्टीकरण दिलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट NDA मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावत या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं। पंतप्रधानांना महात्मा फुले आणि यांची पगडी आणि उपकरणं तसंच राजदंड हातात घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या पलीकडे कोणत्याही राजकीय समीकरणांवर चर्चा झाली नसल्याचं कोल्हे म्हणाले। डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार का या प्रश्नावर कोल्हे म्हणाले की अद्याप कोणतंही विधेयक आलेलं नसताना त्यावर चर्चा करण्याला अर्थ नाही। या बैठकीत सर्व खासदारांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामं, स्थानिक प्रश्न आणि लोकहिताचे मुद्दे थेट पंतप्रधानांसमोर मांडले। निलेश लंके यांनी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी केली। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या ऊर्जेचं आणि कार्यक्षमतेचं कौतुक करत वय हा फक्त एक आकडा आहे अशा शब्दात गौरव केल्याची माहितीही अमोल कोल्हे यांनी दिली। वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे मात्र अत्यंत खरमरीत शब्दात निशाणा साधलाय। सानपाडा इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिंदेच्या कार्यपद्धतीवर, विशेषतः क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीवर कडक शब्दात टीका केली। बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेला असा खळबळजनक आरोप त्यांनी केला। या वक्तव्यामुळे महायुतीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील पुनर्विकासाच्या मुद्द्यावर बोलताना गणेश नाईक आक्रमक झाले होते। ते म्हणाले, कॉलनीमध्ये 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पुनर्बांधणी ही साध्या पुनर्विकासाऐवजी जर क्लस्टर योजनेतून होत असेल तर ते या शहरासाठी फार घातक आहे। कॉलनी भागातील इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना लागू करणं हे सरळ बिल्डरांच्या घशात पैसे घालण्यासारखं आहे। स्वतःच्या फायद्यासाठी यांनी बिल्डरांच्या नादी लागून महाराष्ट्र 10 वर्ष मागे नेलाय।
जर कुणी असा प्रयत्न केला तर त्यांच्या घशातून पैसे काढण्यात येतील. आम्हाला बुद्धू समजून कुणी टपली मारणार असेल तर त्याचा हात धरून त्याची लायकी दाखवण्याची ताकद माझ्यात आहे. जनतेला गृहीत धरून कुणी नाटक करणार असेल तर त्या नाटकाचा तमाशा कसा करायचा हे गणेश नाईक दाखवून देईल. गणेश नाईक यांच्या या वक्तव्याचा आधार घेत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, मंत्र्यांकडे खूप डेटा येत असतो, त्यामुळे ते जे बोलत आहेत ते कदाचित खरंही असू शकतं. एकनाथ शिंदेनी 10 वर्षात काय तर कितीतरी शेकडो वर्ष माणुसकीला मागं नेलेला आहे. जेव्हा केव्हा त्यांच्यावर केस लागण्याची शक्यता असते तेव्हा ते दरेगावला का पळतात याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. आमदार अमोल मिटकरी यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नाक न खुपसता सध्या स्वतःच्याच पक्षात त्यांचं जे खच्चीकरण सुरू आहे त्याकडे लक्ष द्यावं. तर आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील जहरी टीका तात्काळ थांबवावी. शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसता तर आज नाईक साहेब मंत्रीही झाले नसते, असे खडे बोल सुनावत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर आणि महायुतीतील नेत्यांवर पलटवार केला आहे. अकोले येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरून आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना कदम म्हणाले, सक्षम नेत्यालाच पालकमंत्री पद मिळेल असं अमोल मिटकरी म्हणतात. याचा अर्थ भरत शेठ गोगावले सक्षम नाहीत असं त्यांना म्हणायचं आहे का? अमोल मिटकरींचा रायगड जिल्ह्याशी काडीचाही संबंध नाही. सध्या त्यांच्याच पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं कसं खच्चीकरण केलं जात आहे यावर त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर ते त्यांच्यासाठीच जास्त फायद्याचं ठरेल. भाजप नेते गणेश नाईक यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बिल्डरांच्या नादी लागल्याची टीका केली होती. यावर संताप व्यक्त करत कदम म्हणाले, गणेश नाईक साहेबांनी आता उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणं थांबवलं पाहिजे. आपण महायुतीत एकत्र आहोत आणि एकनाथ शिंदे हे 2.5 वर्षांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून समर्थपणे काम करत आहेत. जर शिंदेनी तो ऐतिहासिक उठाव केला नसता तर आज गणेश नाईक मंत्रीही झाले नसते. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांमध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये अत्यंत चांगला समन्वय आहे. महायुतीत कोणतीही कटुता निर्माण होऊ नये याची जबाबदारी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे. मराठी रंगभूमी आणि मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले हे आपल्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक आणि चालू घडामोडींवर स्पष्ट मते मांडण्यासाठी ओळखले जातात. नुकतेच देशभरात गाजलेल्या जेनझी तरुणांचे आंदोलन आणि नीट परीक्षेच्या गोंधळावरून शिक्षण मंत्र्यांनी दिलेला राजीनामा या ज्वलंत विषयावर त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत भाष्य केलं आहे. यावेळी तरुणांचा अर्धवट अभ्यास आणि संयमाचा अभाव यावर त्यांनी अत्यंत परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. मुलाखतीत जेनझी आंदोलनाबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले, मी आवाहन केलं आणि मंत्र्याने राजीनामा दिला असं काही होत नसतं. हा केवळ योगायोग असू शकतो. तरुणांचे प्रश्न आणि त्यांच्या इच्छा वेगळ्या असतात, हे नक्की. त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि योग्य वेळी उत्तर देणं गरजेचं आहे. पण हल्लीच्या या तरुण पिढीला सगळं काही झटपट इन्स्टंट हवं असतं. एखाद्या प्रश्नावर 2 दिवसांनी उत्तर देतो असं सांगितलं तर ते त्यांना चालत नाही. त्यांच्याकडे नवीन साधने असल्यामुळे ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत हे मान्य करावंच लागेल. आंदोलक आणि तरुणांच्या अभ्यासपूर्ण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दामले म्हणाले, अनेकदा ही मुले अर्धवट माहितीच्या आधारेच आपली गाडी ढकलत असतात. 50 मुलांचा गट असेल तर त्यातील फक्त 10 मुले खरोखरच हुशार आणि अभ्यासपूर्ण बोलणारे असतात. उरलेली 40 मुले फक्त अर्धवट माहितीवर उड्या मारतात. मग ते सरकार असो वा दुसरे कोणतेही क्षेत्र, जे 10 जण खरोखर अभ्यास करून बोलतात त्यांना ओळखता आलं पाहिजे आणि त्यांच्याच मतांवर लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेलं नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत असा स्पष्ट आणि अधिकृत खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे. अहवालानुसार माजलगाव नगर परिषदेच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांनी खळवट लिमगाव येथील कुणबी नोंदी संदर्भातील नमुना 33 संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी अर्ज केला होता. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी आवश्यक चौकशी, प्रतिज्ञापत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 24 जून 2026 रोजी हा नमुना अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. या प्रकरणात कोणतेही कागदपत्र प्रलंबित नसल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान माजलगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुमन माणिकराव मुंडे यांनी 1 मे 2026 रोजी महसूल मंत्र्यांकडे या प्रकरणी एक अर्ज सादर केला होता. महसूल मंत्र्यांनी या अर्जावर केवळ चौकशी करावी अशा स्वरूपाचा शेरा देऊन तो अर्ज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना महसूल मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत सूचना दिल्या आहेत असा आरोप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी भेटायला जाण्यामध्ये काहीही गैर किंवा वावगं नाही. मलाही मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षाचे अनेक नेते भेटत असतात आणि कामे सांगत असतात. त्यामुळे या भेटींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची अजिबात गरज नाही असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे. केंद्र सरकारच्या FCRA विधेयकाबाबत स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की केंद्र सरकार कोणत्या एका समुदायाच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही. परदेशातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग काही संस्थांकडून देशविरोधी कृत्यांसाठी केला जात आहे. त्याला आळा घालणं आवश्यक आहे. जे चांगलं काम करतात त्यांच्यासाठी यात कोणतीही अडचण नाही. ज्या संस्था नियमानुसार हिशोब देतील त्यांचे परवाने कायम राहतील. ज्यांना यावर काही बोलायचं असेल ते संसदेत त्यावर चर्चा करू शकतात असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे बिल काही कोणत्या एका समुदायाच्या विरोधात नाही. हे काही एका धर्माच्या संस्थेसाठी नाही, तर ज्यांना बाहेरून फंड येतो त्यांच्यासाठी हे गरजेचंच आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या रॅलीच्या माध्यमातून देशभरात देशप्रेमाचं वातावरण निर्माण व्हावं हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आज मुंबईत तर उद्या पुण्यामध्ये या रॅली पार पडणार असून 14 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीत मी स्वतः उपस्थित राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.